नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चहा बनवण्याआधी गाळणीवरती कोलगेट का टाकायचे, जुन्या साडीचा पुनर्वापर, त्यासोबतच बऱ्याचशा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहेत, क्लिनिंगच्या आयडिया आहेत। या सगळ्या क्लिनिंगच्या टिप्स बघण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली आपली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे ती म्हणजे आपल्या टूथपेस्टचं जे बाहेरचं कव्हर असतं, तर ते कव्हर आपण टाकाऊ वस्तू आहे म्हणून सहज फेकून देतो, पण त्याचा जर पुनर्वापर केला तर घरामध्ये खूप छान असा याचा वापर करून आपल्याला घेता येतो। मस्त असा हा छोटासा बॉक्स आहे, याला एका बाजूने कट करून आपल्याला त्याची जी बाजू आहे कट केलेली ती आतमध्येच अशी फोल्ड करायची, जशी मी आता तुम्हाला दाखवली, आणि बॅक साइडला डबल टेप लावून या छोट्याशा बॉक्सचा आपण वापर करणार आहोत। बघा, इथे कट केलेली जी बाजू आहे ती आतमध्ये फोल्ड केल्यामुळे मस्त असा हा बॉक्स तयार झाला आणि यामध्ये ठेवलेली वस्तू बाहेरून आपल्याला दिसणार सुद्धा आहे। यामध्ये मी ठेवणार आहे वापरलेले कॅन्डलचे तुकडे। जेव्हा आपल्याला हवी असते कॅन्डल तेव्हा वेळेत सापडावी आणि वेळेची बचत व्हावी म्हणून आपण छोटासा टूल बनवलाय। हा टूल आपण अशा ठिकाणी लावणार आहोत जिथे आपल्याला तो व्यवस्थित लक्षात येईल की आपण कुठे ठेवला आहे। खाली मी किचन ओट्याच्या खाली सिलेंडरच्या शेजारी एका ऑल वरती याला पेस्ट केले आणि या बॉक्स मध्ये कॅन्डल ठेवलेले आहेत। लवकर आपल्याला वेळेमध्ये कामं व्हावीत म्हणून आपण या छोट्याशा टूलचा वापर करून घेऊ शकतो। पुढची आपली टिप आहे ती जुन्या साडीचा रियूज। साडीचा एक छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे। हवा तर तुम्ही कुठल्याही कपड्याचा तुकडा घेऊ शकता, म्हणजे कुठलाही टाकाऊ फॅब्रिक आपल्याला इथे लागणार आहे। टी शर्टचा, शर्टचा किंवा ड्रेसचा, ओढणीचा कोणताही घेऊ शकता। मी इथे साडी होती माझ्याकडे टाकाऊ म्हणून मी साडीचा घेतलेला आहे। याला छान असं घडी करून ठेवायचं आहे, फोल्ड करून। जशी तुम्हाला घडी घालता येईल याची तशी घाला, अजिबात असं नाही की याची घडी कशी घालायची। तर इथे यामध्ये आता मी पाणी घेतेय। पाणी घेण्यासाठी एक प्लास्टिकचाच बाउल वापरायचा आहे किंवा मग प्लास्टिकचा माझ्यासारखा असा डबा वगैरे असेल तुमच्याकडे तर तो घेतला तरी चालेल। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतले मी आणि साधारण अंदाजेच यामध्ये थोडं हार्पिक टाकले, 2-1 चमचेच्या अंदाजे असेल, आणि एका टाकाऊ ब्रशने हे व्यवस्थित मिक्स करून याचं सोल्युशन बनवून घ्यायचे। आता या सोल्युशनचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। हे सोल्युशन आपल्याला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल। प्लास्टिकला बाहेरच्या बाजूने क्लीन करण्यासाठी अशा प्रकारचे प्लास्टिक कॅन जे असतात ते व्हाईट जर असतील आणि ते खराब झाले असतील तर त्याला बाहेरून स्वच्छ करण्यासाठी या हार्पिकच्या सोल्युशनचा वापर करू शकता। घरामध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या कोणत्याही अशा प्रकारच्या वस्तू असतील तर त्याला क्लीन करण्यासाठी बाहेरून आपण वापरणार आहोत। आतमधली बाजू आपण याची हार्पिकने अजिबात स्वच्छ करणार नाही आहोत, कारण की यामध्ये पिण्याचं पाणी आपण भरतो, त्यामुळे बाहेरचीच बाजू फक्त हार्पिकने स्वच्छ करायची। यामध्ये हे साडीचं जे फॅब्रिक आहे थोडंसं मी कट करून ठेवलेलं, त्याचा तुकडा पूर्ण असा पाण्यात बुडवतीये आणि या सोल्युशनमध्ये बुडवल्यानंतर या प्लास्टिकच्या कॅनला मी स्वच्छ करते। तर इथे तुम्ही जर तुम्हाला हा टाकाऊ कपडा वापरायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही एखादा स्क्रबर देखील वापरू शकता, आणि जो प्लेन स्क्रबर आहे जो थोडाफार वापरला असेल आणि तुम्हाला फेकून द्यायचा असेल तर त्याचा वापर इथे क्लिनिंगसाठी करा। आणि त्यानंतर तो जो काही स्क्रबर असेल किंवा जो कपडा असेल ज्याने आपण हा कॅन स्वच्छ केलेला आहे हार्पिकने, तर तो आपल्याला पुन्हा वापरायचा नाहीये, तर तो आपण फेकून देऊ शकतो। त्यासाठीच मी इथे टाकाऊ कपड्यांचा वापर केलेला आहे। तर इथे एका साडीचा तुकडा मी कट करून घेतलाय, जी खराब साडी होती त्याचा, आणि इथे आपण काय करतोय, हा कॅन जो आहे तो एका ब्रशने सुद्धा क्लीन करतेय मी अधूनमधून, कारण हा चिकट थोडासा आणि काळपट झालेला आहे। यावरचा चिकट लेअर काढण्यासाठी इथे स्क्रबर किंवा मग ब्रशची हेल्प घ्यावी लागेल, तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता। तर इथे टाकाऊ ब्रश आहे तर त्याचा मी वापर केलेला आहे। इथे बघू शकता, अगदी बाहेरून स्वच्छ करण्यासाठी या कापडाने मी याला छान असं घासून घेतलं, त्यानंतर स्क्रबरचाही वापर केला जेणेकरून मला यावरचे चिकट आणि काळपट असा थर आहे तो काढता येईल सहज। तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं।
आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात यासाठी सबस्क्राईब केलं की घंटीवर क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचं। हे सगळं फ्री असल्यामुळे तुम्ही स्वतः सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओसुद्धा शेअर करू शकता। व्हिडिओ पूर्ण बघा, भरपूर अशा टिप्स आज मी शेअर केलेल्या आहे क्लिनिंगच्या, ज्या तुम्हाला युजफुल ठरणार आहेत। तर महिलांसाठी खूप जास्त उपयुक्त असा हा आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थोडीशी स्क्रबरची मदत घेऊन मी हा कॅन स्वच्छ केला आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, नंतर कोरडा केला आहे पूर्ण रुमालाने आणि आता तुमच्या समोर हा कॅन आहे। तर बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे। यासाठी छोटीशी आपण ट्रिक वापरली, ती म्हणजे हार्पिकची। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे असलेल्या कुठल्या प्लास्टिकच्या वस्तू क्लीन करायच्या असतील तर त्या आउटसाइडने क्लीन करायच्या असतील तरच हार्पिकचा वापर नक्कीच करू शकता। पुढची आपली टीप आहे ती सुद्धा ऑर्गनायझेशनची खूप छान आहे। घरात पडलेले जर तुमचे असे टिफिन असतील, त्यावर धूळ बसत असेल तर पटकन उचला, एखाद्या साखरेच्या किंवा तांदळाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये त्याला असं ठेवून द्या आणि नंतर ती पिशवीही वापरात येते, त्याचा रियूज होतो आणि त्यानंतर एखाद्या अशा बॉक्समध्ये ठेवून द्या। हा बॉक्स जो आहे तो टिफिन बॉक्सच आहे, जो मी तसाच ठेवला होता। तर इथे आता त्या बॉक्समध्ये हा बॉक्स मी ठेवलेला आहे, टिफिन बॉक्स, जेणेकरून तो व्यवस्थित ऑर्गनाइज राहतो, वरती धूळ वगैरे बसत नाही। जर तुमच्याकडेही वरती असाच एखादा टिफिन बॉक्स असेल आणि तुम्हाला तो ठेवून द्यायचा असेल तर एका सोप्या ट्रिकने तुम्ही त्याला पुन्हा एकदा असं कव्हर करून छान पॅक करू शकता आणि त्याला व्यवस्थित ठेवून देऊ शकता, म्हणजे धुळीने ते खराबही होत नाही आणि जास्तीत जास्त दिवस वस्तू छान टिकून राहतात। पुढची आपली टीप आहे 10 रुपयांचं कोलगेट। तर हे कोलगेट कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता आणि ते कोलगेट आपल्याला टूथपेस्ट घ्यायची आहे आणि ही कोलगेट टूथपेस्ट एका चहाच्या गाळणीवरती काढून घ्यायची आहे। गाळणी स्टीलची असेल तरी चालेल आणि प्लास्टिकची असेल तरी चालेल। जर प्लास्टिकची असेल तर जास्त फायदा होईल, कारण की आपल्याला प्लास्टिकची गाळणी जी आहे ती सुद्धा स्वच्छ करायची आहे आणि एक होममेड असं भांड्याचं लिक्विड सुद्धा बनवायचं आहे। कसं बनवायचं तेच आपण बघतोय। 10 रुपयांचं कोलगेटचं कोणतंही टूथपेस्टचं छोटंसं पाऊच वापरायचं आहे आपल्याला। हे आता मी घेतली तशी बाटली आणि त्यातला पूर्ण कोलगेट त्यातली काढून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा भर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे। खायच्या सोड्याऐवजी खराब झालेला किंवा एक्सपायर झालेला खायचा सोडा, बेकिंग पावडर, दोन्हीपैकी कोणतंही असेल तर 1 चमचा घ्या आणि त्याचाही वापर इथे क्लिनिंगसाठी करू शकता। बऱ्याचदा खायचा सोडा असा खराब होतो, एक्सपायर होतो, मग तो फेकून देण्याऐवजी इथे क्लिनिंगसाठी वापरा। महिनाभराचं भांडे घासायचं टेन्शन तुमचं दूर होईल, कारण की घरगुती आपण इथे भांड्याचं लिक्विड बनवतोय, ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये 10 रुपयामध्येच हे तयार होते। कसं ते बघा इथे। आता हे दोन्ही वस्तू मिक्स करून पाणी टाकले आपण ग्लासभर आणि या गाळणीमधून ते पूर्ण गाळून घेतले। तर इथे ब्रशचा वापर केला, जेणेकरून आपली ही गाळणीही स्वच्छ झाली आणि इथे हे जे काही टूथपेस्ट माझ्याकडे होतं मॅक्स फ्रेशचं, त्याच्यामध्ये बारीक बारीक असे व्हाईट कण असतात, तर ते पूर्ण कण यामध्ये जातील म्हणून मी या गाळणीचा वापर केला, जेणेकरून ते गाळणीच्या वरतीच राहिले आणि गाळणी देखील स्वच्छ झाली। तर गाळणी वायरची असल्यामुळे ती पूर्ण थोडीशी अशी लालसर काळसर झाली होती, पूर्ण पांढरी शुभ्र अशी निघालेली आहे। जसे आपले दात निघतात तशीच ही गाळणी सुद्धा निघालेली आहे स्वच्छ। यामध्ये 1 मोठा चमचा भरून, म्हणजे पोहे खायचा चमचा भरून मीठ सुद्धा टाकायचंय। जेवढा आपण खायचा सोडा टाकलाय तेवढंच आपल्याला मीठ घ्यायचंय। एवढ्या 3च साहित्यात आपण हे बनवतोय। खायचा सोडा आणि मीठ घरातच होतं। यासाठी खर्च फक्त 10 रुपये आलाय, तो म्हणजे कोलगेटच्या टूथपेस्टचा। तर आपण बघितलेलं आहे की यामध्ये आपण सगळे साहित्य जे आहे ते व्यवस्थित चमच्याने ढवळून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, विरघळून घेतलंय मीठ सुद्धा। आता हे लिक्विड तयार झालेलं, आपली जी काही संपलेली विम जेलची बाटली असेल किंवा मग एखादी तुमच्याकडे वॉटर बॉटल असेल, म्हणजेच बिस्लेरीची असेल किंवा कोणतीही वॉटरची बॉटल असते आपल्याकडे प्लास्टिकची, तर त्याचा इथे वापर करू शकता। त्यामध्ये हे लिक्विड तुम्ही भरून ठेवा, महिनाभर चालतं तुम्हाला। याचा वापर वारंवार करता येतो, दररोज करता येतो।
थोडंसं जसं आपण विम जेल घेतो तसंच यातलं थोडंसं लिक्विड काढून घ्यायचं 1 ते 2 चमचे. त्यामध्ये थोडंसं 1 कप 1.5 कप पाणी टाकायचं, म्हणजे 1 वाटीभर पाणी टाकायचं. आणि नंतर मग त्या दोन्हीचं सगळं मिश्रण तयार करून त्याने पूर्ण भांडी तुम्ही घासू शकता दररोजची. तर हे लिक्विड तुम्हाला महिनाभर वापरता येईल 1 ग्लास जरी बनवलं तरी. आणि 3 साहित्य तयार झाले. सोपी प्रोसेस आहे, या पद्धतीने करून बघा आणि याचा रिझल्ट देखील बघा. आत्ताच व्हिडिओ स्किप करू नका, कारण हे खरंच युजफुल आहे का, पॉवरफुल आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता मी एका बाउलमध्ये 2 चमचे हे लिक्विड काढून घेतलेलं आहे. तर हे घरगुती विम जेल तुम्ही म्हणू शकता. यामध्ये आपण काही जास्त साहित्य पण नाही वापरले, पण खूप जास्त पॉवरफुल आहे हे. ही वाटी बघू शकता पिवळी झाली पूर्ण हळदीच्या काड्यामुळे. तर याला मी स्वच्छ करून दाखवते. तर या लिक्विडमध्ये पाणी पण टाकलंय मी थोडंसं, असं नाही की पूर्ण हे लिक्विडच आहे. तर घासायला हे पाणी मी तयार केलेलं आहे भांडी घासण्यासाठी. आता तर पहिल्यांदा तुम्हाला एक वाटी क्लीन करून दाखवते. तर इथे स्क्रबरने ही वाटी पहिले जसं भांडी घासतो तशी स्वच्छ केलेली आहे. थोडंसं हलक्या हाताने याला जसं आपण भांडी घासतो थोडंसं तसंच घासून घ्यायचं. आणि घासून घेतलं की स्वच्छ असं धुवून घ्यायचं. कितीही पिवळं डाग असतील, चहाचे डाग असतील, ॲल्युमिनियमची पातेली असतील किंवा मग स्टीलची भांडी काळपट झालेली, तर कुठलीही भांडी तुम्ही या लिक्विडने स्वच्छ करू शकता. एकदा रिझल्ट बघाल तर नक्कीच 1 मिनिटामध्ये तुम्ही उठाल आणि हे लिक्विड बनवून ठेवाल, कारण हे दररोजच्या वापरासाठी खूप जास्त युजफुल आहे आणि याचा इफेक्टही खूप छान असा येतो बघा. स्वच्छ असं धुतल्यानंतर ही वाटी जी आहे ती एकदम चमकायला लागलेली आहे, स्वच्छ अशी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली स्टीलची भांडी एकदा घासाल तर तुम्ही कधीही विकतचं लिक्विड कोणतं भांड्याचं किंवा साबण कोणतीही वापरणार नाही. किचन मधल्याच काही साहित्यामध्ये तयार केलेलं हे लिक्विड तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर एकदा नक्की करून बघा आणि याचा रिझल्ट कसा आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत युजफुल माहिती आहे आणि सगळी पोहोचेल सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवरही क्लिक करून ठेवा. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.